तर गाईज आम्ही आणलाय मिसळ पाव आणि मी आलेले आहे जेजुरीला आणि पाहुणे आलेत आमच्याकडे. हा यार तुम्ही दिसत नाही उलटे बसले त्यामुळं. आणि पप्पांनी आणल्या मिसळ पाव ये. जेजुरीत आगमन झाल्या मिसळ खाल्ली आम्ही. वा बेस्ट. आम्हाला स्नॅप काढू दे. तर गाईज मला गाईज म्हणायची खूप सवय लागली काय आता. तर मी करते एडिट असं सगळं अंधार करून. टी व्ही बंद केला. आता मी टी व्ही बघता बघता एडिट म्हणजे अर्ध काय मी चुकून बोलले तर ते कट पण नाही करता यायचं मला. नंतर परत लॉग डिलीट करायला. तर तुम्ही क्लिप बघितली असेल की मिसळपाव आम्ही खातोय आणि दिदी आलेली होती. तर मी पण दिदीकडे गेले होते आठवडाभर राहायला. तर तिकडून मला दिदी सोडवायला आलती घरी. आणि कारण की मी फर्स्ट टाईम वाघोली त्या साईडला गेले होते आणि बसनी मला काय तिकडचं काय एवढं माहीत नाही. इकडचं पिंपरी चिंचवड वगैरे माहिती मला, पण इकडचं नव्हतं माहिती. तर मग दिदी मला सोडवायला आली होती. तर ती लगेच वन डे रिटर्न गेली. 3-4 वाजता गेली आणि आम्ही काही गप्पा वगैरे हेच चालू होतं त्यामुळे लॉग काही घेतलं नाही. आणि ह्यामध्ये दिदी 2दा वगैरे दिसेल, 2दा-3दा दिसेल. पुढच्या लॉगमध्ये पण दिसेल कारण की आम्ही एकत्र होतो आणि बघायलाच भेटेल तुम्हाला. आणि आता नेक्स्ट क्लिप एन्जॉय करा. दिदी गेल्यानंतर मी म्हणजे दिदी होती तेव्हा मी काहीच क्लिप घेतली नाही. पण आता तेच तुम्हाला सांगायचं होतं. नाही तर माझे पप्पा पण डायरेक्ट हा तुम्ही कसा दाखवला, तिथं काहीतरी कळलं पाहिजे. त्यासाठी मी ही क्लिप घेतलेली आहे. तर नेक्स्ट क्लिप एन्जॉय करा. हॅलो गाईज. तर आता वाजलेत 8 आणि मी आज एकटीच घरी. मम्मी पप्पा गेलेत बाहेर आणि मी बनवते मला जेवणासाठी मॅगी. कारण की मम्मी म्हणली काय नको करत बसू एकटीला, तुला मॅगी आणून देते तू कर. मस्त चीज वगैरे आणून दिले माझी मम्मीनी यार. आणि तसं आहे पोळी भाजी पण मला मम्मीने स्पेशली मॅगी करून आणून दिली. तर मी आता करतेच आहे मॅगी, म्हणजे होती ती मॅगी. आणि आजारी असलं ना तर मी मॅगी खाते. तर काल गुरुवार होता आणि मी आजारी पडली होती आणि काल नाही खाल्ली मॅगी पण आज खाते. तर मला छान वाटते मॅगी खाल्ल्यावर. कसं असं जरा तर येते. औषध आहे ते मॅगी म्हणजे माझं तरी. आता लोक काय म्हणतील त्याला माहीत नाही मला. एकदम अशी थोडीशी सोपी करणारी मॅगी. खा के पिओ पी के खाओ. बसले मी लॉग बघत, मला बोर व्हायला लागले आता. तर मॅगी तर भारीच दिसतीये, दाखवते वेट. आणि मस्तपैकी मॅगी केलेली आहे. आणि असं आहे ना थोडंसं मोठा गॅस केला ना तर छान आटली ना ती मसाला हे होतं. आणि ह्याच्यात व्हाईट दिसतंय ते मिओनीज टाकले मी, मिओनीज. आणि मस्तपैकी चीज. आणि हे 20 रुपयाला चीज झाले यार एवढीसं. काय किती महागाई आहे ना. तर आता मस्तपैकी शिजत आहे मॅगी. तर मी काय करते, साग्र संगीत असतं माझं पण एवढं पण मी काय करते फोडणीची मॅगी कधीतरी करतो आम्ही, म्हणजे जस्ट फॉर अ चेंज म्हणून. मी काय उडीले मी असे हातवारे करून खूप बोलते बापरे. तर एनिवेज तर मी फॉर अ चेंज म्हणून हे करते, फोडणीची मॅगी करते. म्हणजे कांदा, टमॅटो, ढोबळी. तर मला कशी आवडते, पाण्यातली मॅगी आवडते. म्हणजे पाणी घ्यायचं 1 ग्लास, किती पण तुम्ही ग्लास घेऊ शकता. आमच्या घरात सुपी मॅगी आवडते, अशी कोरडी जास्त मॅगी नाही आवडत. कधीतरी आम्ही मॅगी खातो कोरडीवाली. तर 1 ग्लास पाणी घेतलं मी आत्ता. तर त्यात मॅगी टाकली. त्यात टाकला सोया सॉस, मिओनीज, टमॅटो सॉस, परत शेजवान चटणी. मस्ट आहे, मस्ट शेजवान चटणी टाका. मॅजिक मसाला असेल तर तो टाका. शेजवान चटणी मॅजिक मसाला नाही आहे माझ्याकडे, तर मग मी चिली फ्लेक्स टाकलं, ऑरेगॅनो टाकलं. परत अजून काय टाकलं मी, बटर टाकलं. अजून कोथिंबीर टाकली, भरपूर सारी कोथिंबीर. आणि जर तुमच्याकडं
असा गरम मसाला असेल ना, गरम मसाला तर सगळ्यांकडे असतो, गरम मसाला एकदम थोडासा एकदम लाईटली गरम मसाला, आणि मीठ टाकायची काहीच गरज नाही आहे मॅगीमध्ये, कारण की ऑलरेडी त्या मसाल्यात असतं, शेजवान चटणीत असतं, पेरी पेरीमध्ये असतं, ऑरेगॅनोमध्ये असतं, त्यामुळं काही गरज नाही आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पाणी टाकत असाल तर मग मीठ टाकायचं. तर मी एवढं पण नाही टाकलं मीठ, फक्त चिमूटभर टाकलं, कारण की मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलं होतं. आहा हा हा मस्त वाव. आणि ते काय म्हणतात त्याला, पाणी पण त्याचं असं मसालेदार लागतं, असं नाही की फार नाही का. आणि अशी मी मॅगी करते, तुम्ही काय लिंबू करते, खूप छान लागते. तुम्ही टेस्ट कधी पण आहे ना ट्राय करून बघा. पनीर पण आहे, मला असं वाटत होतं पनीर मॅगी करावी, पण एवढं पण नको पनीर बिनीर. मॅगीचे भरपूर सारे व्हिडिओ येतात की मॅगी ह्यानी बनती त्यानी बनती, पण मला काहीच फरक नाही पडत. कारण की मॅगी इज, पप्पा पाहिजे होते यार, पप्पानी मिस केली मॅगी, कारण की आमच्या पप्पांना पण खूप जास्त आवडते मॅगी. आणि मला ते चॉपस्टिकनी ट्राय करायचं यार, चला मी आज ट्राय करते. चॉपस्टिक पण आहे माझ्याकडं, तर त्यांनी नाही आलं तर खायला हाय आपला काढायचा चमचा. पप्पा पाहिजे होते, पप्पांना खरं तर हे चॉपस्टिक आम्ही मिस्टर DIY मधनं आणले. धरता येतं मला, पण ते असं हालतं ना, आता मला व्हिडिओमध्ये येत आहे वाटतं, हे वाला आहे ना, ते असे हलवतात. माझं आत्ता हलते हे, नाही तर काल मी बघत होते नाही नव्हतं हलत. तर असं धरतात, अशी धरतात ही चॉपस्टिक. कोणाला माहीत नसेल तर मी सांगते. मी काय प्रो नाही आहे, पण बघू, मला येणार नाही आय थिंक खाता ह्यानी, पण स्टील ट्राईंग. काल मी एवढी प्रॅक्टिस करत होते आणि जस्ट मी व्हिडिओवर आत्ता, म्हणजे मला तर कुठं पण मोबाईल ठेवायला लागतो, म्हणजे गॅसच्या शेजारी मी मोबाईल ठेवते, तर अशी. अरे आत्ता आलतं यार, ये फक्त थोडीशी इकडे इकडे जाते, पण स्टील जाऊन दे. चला माझी मॅगी गार होईल तर चीज मेल्ट होणार नाही, नाहीतर. हा मस्त झाली यार. मी नॉर्मली सोपी केलेली आहे, कारण की एक केली यार, क्वांटिटी जास्त होती मग एक केला. पप्पांना मी मिस करते आता सध्या, कारण की हे पण कोण चाटून खातं, मी खाते, काय वाया नाही घालवायचं, कारण की मला खूप आवडते मॅगी. हा यार बेस्ट बेस्ट. असं पण हे धुवायला जाणार आहे, त्यामुळे चाटा, ह्याला लागलेलं कधी पण खायचं. आणि हे मॅन्डेटरी आहे. कोरडी मॅगी खाण्यापेक्षा आहे ना, सोपी मॅगी कधी पण तुम्ही ट्राय करा. पॉडकास्ट माझं चाललंय तिकडे मिस होऊन. वाव, चुम्मेश्वरी झाली, चुम्मेश्वरी बघूनच. आणि मी त्याच्यात चाटलं ना तर मला वा, मी टेस्ट घेतली ना तर ती छानच झाली. अशी नाही दाखवू शकत गाईज, मी अशी लुकडी दिसते का ह्याच्यात. आज मला एक दिवस काय बरं नाही वाटलं तर मी अशी पण हे झाले, सुकल्यावानी झाले बार. तर बघूया चॉपस्टिकने खाता येते का बघूया. चला व्हिडिओ समोरच ट्राय करू आपण. ओ माय गॉड, ओ माय गॉड.
मलाच पप्पी देते. ऑरेगॅनो टाकलं राहील ऑरेगॅनो टाकायचं राहिलं. काय बघा इंस्टाग्राम लॉक चालू आहे. हा चला. तर गाईज नेक्स्ट डे झाल्यात. मी आता उठले, 8:45 वाजलेत आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर हॅपी व्हॅलेंटाईन डे. हा माझा गुलाब आहे. हाच माझा व्हॅलेंटाईन डे. मम्मीने लॉग बघितलं तर एक आहे तिकडं. आणि मम्मी तर आहेच आहे. तर मी रेड घातले. आज तसं ठेवणार काय मग? नाही मला वाटत होणार नाही का कपडे. नाही, अंघोळ व्हायची अजून माझी. काय म्हणायचे मग? काय नाही, जे प्रेम करणारे आहेत त्यांनी अजून चांगलं प्रेम करावं, बस एवढंच. प्रेम करत राहा. तर मला पप्पा आज गिफ्ट आणणार आहे. काय आणणार? व्हॅलेंटाईन डे. अरे मीच तुला एक गिफ्ट आहे. पण मला एक असं वस्तू पाहिजे, अजून एक वस्तू पाहिजे. आणि एक दुसरा अजून एक व्हॅलेंटाईन डे हा आपला नाहीये. पण पण ठीक आहे ना. एक लक्षात ठेवा की प्रेम करायचं, प्रेम करून घ्यायचं आणि प्रेमासारखं वागायचं. लोकांना प्रेमासारखं वागवा. आपण पण चांगलं प्रेम करा, एवढंच बघा. म्हणजे डे हा आपला नाहीये. रोजच आपला हा दिवस रोजच असतो, आहे. पण एक दिवस असतो तो आपण सेलिब्रेट करतो मोठ्या ह्याच्यात. आता गुढीपाडवा आहे तर तो एक दिवस असतो की आपण साजरा करतो. हा पण एक व्हॅलेंटाईन डे तर तो आपण दिवस असतो तो, तर आपण धूमधडाक्यात साजरा करतो. रोज असतोच, पण रोज आणि रोज म्हणजे रोज असतोच आणि रोज म्हणजे व्हॅलेंटाईन डे सगळ्यांचा कपलचा रोज असतो डे. पण हे एक दिवस असतात की ह्या दिवसाला तुम्ही जास्त एक्सप्रेस करा तुम्हाला आणि जास्त पॅम्परिंग करा. तो दिवस असतो, कळलं का? 365 दिवस तुम्ही प्रेम कराच एकमेकांना. करा हा, आणि ह्या दिवशी जास्त करा, कळलं का? तर तुम्ही पण आम्हाला गिफ्ट आणा, मम्मीला आणि मला. ओके. पप्पा मम्मी आमची चॉकलेट डेला नेहमी चॉकलेट देते आणि ह्या चॉकलेट डेला ती विसरली. दीदी पण होती इथं पण ती विसरली दीदी आल्यामुळं. तर तिला मी आज म्हणले आज मला चॉकलेट पाहिजे, कारण की ती मोठी कॅडबरी आणते दरवेळेस चॉकलेट डेला. आणि पप्पा रोज देतात ते नाही का आर्टिफिशियल रोज आहे ते देतात पप्पा. बघू संध्याकाळी देऊ. व्हॉट्सअपला एक पाठवू फुल गुलाबाचं. पप्पांनी आमचे सगळे फोटो टाकलेत व्हॉट्सअपला, माझा आणि त्यांचा पण टाकलाय. फोन आला. चला गाईज मी आवरते. आणि सकाळी 6 वाजल्यापासून लाईट नाहीये. अर्ध्या तासातील लाईटवाला बोलला. बघू आता. मला लाईट नसली ना की असं इरिटेट होतं खूप. चला पारुशी बसली मी इथं, ब्रश करते मी आता. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅलो गाईज, तर मी सकाळनंतर आता भेटते. तर व्हॅलेंटाईन डे निमित्त मी सगळ्यांना पार्टी देते. आय डोंट नो व्हॉट इज दिस पप्पा? पैसे कोणाचे होते? पैसे माझेच होते. मग असं काय माहित. माझेच पैसे होते आणि मीच पैसे दिले, मीच आणलं. मीच? येस. मीच खातो. तुम्हाला म्हणलं होतं मगाशी लॉग मध्ये पण सकाळी सांगितलं होतं मी. तुम्ही का नाही आणलं आम्हाला? काय अगं मला वेळच नाही ना. रोज पण नाही आणलं आम्हाला. अगं मम्मी व्हॅलेंटाईन डे संपला, तुम्हाला चॉकलेट नाही दिला अजून. चालली आता परत. आता जाणार ती दुकानात. आता उद्या महाशिवरात्री तर आम्हाला खाद्य आणायला लागेल. भरपूर खायला आहे. तर माझा हा टॉप आहे युस्टा मधला. उद्या आम्ही इतकी फळं खाणार आहे, फळहार. हा, आणि ही जीन्स आहे झुडिओ मधली. हा टॉप आहे युस्टा मधला. आणि तू कुठली? जेजुरीतली. श्रीकांत सम्राटची मुलगी. येस.
जेजुरीतली नाहीये मी, श्रीकांत सम्राटची मुलगी आहे मी, कळलं का? आणि तर आज आम्ही आणलेला आहे, मम्मी तिथे तयारी करते जरा, मला तोपर्यंत मी लॉक करते. आणि मी आज पप्पांना खूप जास्त आवडले, मी छान दिसते ना? ओके ओके बाय. आणि हा आजचा भात कसा झालता? एकदम मस्त चायनीज भात होता आज. आणि मी माझ्या फ्रेंडकडे गेले होते वा. आता, तर तिच्या मम्मीने केला होता भात, तर मला खूप जास्त आवडला, एकदम सिंपल मध्ये छान. टेबल थांब, ठेव की लाईट लाव, ठेव ना, मी दाखवते. तर तसा मी करायचा ट्राय केला आणि मग काय? खूप छान झाला, खूप म्हणजे खूप छान झाला. मला तो खूप जास्त आवडला, मम्मीला आवडला, पप्पांना आवडला. आणि मी आज सगळा स्वयंपाक केला होता, पोळी, भाजी, भात, फ्राईड राईस केलता, कोशिंबीर, मुळा, सगळं होतं. फक्त पप्पा नव्हते जेवायला आज, का नाही? तर आज आम्ही आणलेला आहे हे मानकर डोसामधून स्पंज डोसा आणलेला आहे आणि सँडविच आणला आहे, मम्मीला आवडतं म्हणून. आणि तिथला चहा आम्ही पिऊन आलोय आज. माझ्या मम्मीला आवडतो चहा. हा, सुगंध तर खूपच छान येत आहे. हा, मला पण आहे, चव आहे जिभेवर. तर आम्ही आईस्क्रीम पण आणलेले आहे. ये, आता उन्हाळ्याचे भरपूर सारे आईस्क्रीम खायचे. मी तर आज फॅन लावला होता, आजपासून मी फॅन लावायला सुरुवात केली. हा, ताक आणि आईस्क्रीम, दही सगळं खायचं. आता आईस्क्रीमचे स्टॉक करून ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये. ते मलाई आपण ट्राय करून बघू, रिव्ह्यू देते मी तुम्हाला. मलाई नवीन निघले ते मलाई. पप्पाने माझा वर्क फ्रॉम होमचा टेबल आणलेला आहे. लाईट लावता का मिसेस? हे बघा माझा टेबल, तुम्ही डायरेक्ट आणायचं ना उचलून. कशी काय येत नाही बरी? त्याच्यावर बसताल चुकून. चुकून बसताल. असं कोण आहे की कोण येणार असं? आमच्याकडे तर कोणतरी आमच्याकडे असं खायला बसलं की कोण येतं, मग असं थोडंसं असं ना, मग आम्हाला पण नाही राहत. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या फॅमिली असे पळतात आतमध्ये घेऊन. चमचे पण आण 200. कोण आले की सगळे अशी फॅमिली आम्ही पळतो. पद्धतच आहे, लक्षात ठेव. सगळ्यांच्या घरात असं खात असले ना, कोण आलं ना सगळे पळतात. कारण की कसं असतं, क्वांटिटी कमी असते. आम्ही तुम्हाला देऊ पण क्वांटिटी कमी असते. आणि ह्या टायमिंगला माझ्या पप्पांकडे सगळे पत्रिका वगैरे बटाटा आहे पप्पा. आम्ही डोसा आणला, आम्ही लोणी डोसा आणलेला आहे, बटाट्याची भाजी, सांबर आहे आणि सँडविच आणले. बेस्ट. चला एन्जॉय गाईज. माझ्या मम्मीने ड्रेस घातला आज. तिला म्हणलं सारखं घालायचं. हा ना, मम्मी पप्पा म्हणतात ड्रेसच घालत जा घरात पण. हो, आता जाऊ आपण पप्पा शॉपिंगला. मला पण एखादे 2 घेऊन द्या पप्पा. तुझं तर काय सारखं आहेच. नाही पप्पा, माझ्याकडे ड्रेस नाही, दीदीने नेलेत माझे ड्रेस. तर चला चला, पप्पांकडनं ड्रेस आम्हाला दोघींना. ओके, या सँडविच खा. कसं आहे पप्पा? सांबर पितात पहिले. सकाळी पण असं होतं सासवडला. हा, चला मी खाते आता पटकन. 2000 years later. हाय, आता मला असं वाटते मी कधीतरीच आपलं पॉइंट जर असेल तरच मी लॉक करते. मध्ये आधी काहीच नाही होत लॉग माझे. आता वाजले 1 आणि 12 वाजता माझी आंघोळ झाली. मी 1 तास झालं टॉवेल असंच ठेवलं, कारण की आंघोळ केली, कपडे वाळत टाकले आणि खिचडी केली. आता करते कोशिंबीर. मम्मी पप्पा गेले तर देवाला, शंकराला, कुठलं मंदिर, नागेश्वराच्या मंदिरात गेलेत, म्हणजे नाचऱ्याला गेलेत. ते दरवेळेस महाशिवरात्रीला नाचऱ्याला जातात. आणि मी जाणार आहे, पप्पा मम्मी आल्यावर मम्मी आणि मी जाणार आहे इथं. तर नेहमी दीदी आणि मी संध्याकाळी जातो, पण दीदी नाही ह्यावेळेस. तर मग दुपारी मम्मी आणि मी जाऊ. संध्याकाळी गेलं ना बरं वाटतं जरा, एकदम मस्त. कारण की आता ऊन एवढं झालंय, बापरे. मला उन्हाचं माझं खूप वाकडं आहे. मला सहनच होत नाही उन्हात. आणि मी तर मास्क, कारण जे मला मास्कमध्ये बघतात तर त्यांना माहितीच नसेल मी मास्क का घालते. कारण की मला उन्हात गेलं की मी पूर्ण लाल लाल पडते आणि पूर्ण रॅशेस मला हे होतात, म्हणजे उन्हाने खूप त्रास होतो. आणि संध्याकाळी पण घालते, कारण की
सवय लागली मला सारखी मास्क घालायची कोरोनापासून, म्हणजे 4-5 वर्ष झालं मी मास्क घालतीये. चांगलं येते त्याच्यासाठी, धूळ वगैरे सगळी बसती तोंडावर, त्यापेक्षा मास्क घातलेलं परवडलं. पप्पा मला म्हणतात सेलिब्रिटी मास्क राहिलं तुमचं. पप्पा आठवण करून देतात. तर खिचडी होत आलेली आहे आणि माझ्या हातची खिचडी सगळ्यांना आवडते. मी छान करते खिचडी असं सगळे म्हणतात. आणि सकाळपासून फक्त पापडे खाल्ले. असं वाटतं की चला उपास आहे तर नॉर्मलच खावं. आणि खिचडी मला खूप जास्त आवडते. खूप जास्त म्हणजे खूप जास्त आवडते. असं नाही की खिचडीसाठी उपास करते, तसं नाही. म्हणजे खिचडी आपण तेलकट खाल्ल्या की प्रॉब्लेमच होतो. आणि खिचडी असं कधी पण करू शकतो आवडीचं, पण स्टील. तर आता मला असं वाटतंय व्लॉग खूप सारे बघायला भेटणार आहेत असं वाटतंय. बघू होईल का नाही माहीत नाही कंटेंट, कारण की आहेत आता फंक्शन थोडेसे. फ्रेंडचं पण लग्न आहे तर ते पण व्लॉग होतील. बघू आपण होतील का नाही. पण रील तर होणारच आहे. जसं आम्ही ट्रिपला मज्जा केली होती मुलींनी, आम्ही गेलतो सगळेजण फ्रेंड्स, तसं आता लग्न ठरलं फ्रेंडचं तर मग मार्चमध्ये मस्त येतीलच व्हिडिओ. आम्हाला ब्राईड टू बी करायचं आहे, ते पण मार्चमध्येच येईल. तर स्टे ट्यून छान व्लॉगसाठी. त्याआधी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर सारे व्लॉग येणार आहेत. दीदी पण येते ये, तर मी त्याच्यासाठी जास्त खुश आहे. दीदी येते तर. लग्न झाल्यावर कसं असतं ना की वन डेच आहे. दीदी तर वन डेच येते, राहायला पण येत नाही. मला खूप असं म्हणजे लग्न झाल्यावर का लाईफ चेंज होती, मला तेच अजिबात आवडत नाही. मला हे हक्काने असं कधीच जाता येत नाही आणि ते मला जास्त आवडत नाही. तर बघू, दीदीला म्हणणारे मी राहायला या आता, कारण की ती ना फक्त वन डेच येऊन जाते. ऐसा कैसा चलेगा. तिचं पण घर आहे आणि मम्मी पप्पांना असं वाटतं तिने राहायला यावं. मला तर खूप जास्त आवडतं तिने राहायला आलेलं, पण आलीच नाही ती. फक्त लास्ट टाइम मला वाटतं कधी राहिली होती ते परत जाती येते असते ना तिची सासरकडनं माहेरी जातात फर्स्ट टाइम, तेव्हाच फक्त राहिली होती. नंतर तर राहिलीच नाही. तर मी आता सांगणार आहे तिला राहायला येऊ, कारण की वन डे यार काय होतं वन डे मध्ये, काय नाही होत. कसं वाटतंय ना प्लीज थांबा. हळूहळू खावा. भाजलं एक नंबर मस्त. खरं का काय. हा. तर गाईज आम्ही त्याच ड्रेसवर 2-3 व्लॉग तर त्याचे तर कसं झालंय डॅडी उपीट. फारच छान. हॅलो, आलो 5-10 मिनिटात येतोच. हा चालतं. आलो. पप्पांना एवढे फोन येतात ना नुसते. 2दा लॉक कट केला मी. तर आता मम्मी गेली बैठकीला, तर मंगळवारी जबाबदारी माझ्यावर असते. आणि आज खूप जास्त कपडे होते त्यामुळं मशीन लावलेली आहे. आमची राखी बाहेर आलेली आहे. राखीचं म्हणजे आमच्या मशीनचं नाव राखी आहे. आणि गाडीचं नाव ब्राउनी. गाडीचं नाव ब्राउनी आहे. आणि आता 2 लॅपटॉप काढ वाढव. राखीला लावलंय कधी. आता होईल राखीचं कम्प्लीट प्रोसेस. आणि खूप कपडे होते त्याच्यामुळे मशीन लावली. आणि आज पाणी पण आहे आमच्याकडे, त्यामुळे आमच्याकडे सण असल्यागत असतं बाहेर धुवा. आम्ही पप्पाने मी तर रस्ता धुवून काढलाय बाहेर. तरी मम्मी नाही आमची काय हो. आता मम्मी असते ना एकदम सुटसुटीत, अजिबात काय होत नाही. ही आम्ही दोघं वगैरे असेल ना तर सुटसुटीत होतं. पटकन पाणी भरतो. पाणी बिनी वाया नाही घालत आम्ही. मम्मी असेल तर वाया घालवते पाणी गाण्यावर. तर पप्पांना जायचं होतं आता पूजेला, त्याच्यामुळं मग मी त्यांना उपीट करून दिलं नाही. तर छान झालंय. छान झालं. मीठ आहे का व्यवस्थित एकदम. आणि मला ते आमच्या घरात दीदी उपीट जास्त छान करते, पण आता घेतले आम्ही ताब्यात. काय हो चांगले झाले का पण दीदीपेक्षा चांगले झाले.
दीदीपेक्षा चांगले झाले. आणि मला असं पातळ जास्त आवडतं थोडंसं, म्हणजे एवढं पण पातळ नाही केलं मी, पण थोडं घट्ट थोडं पातळ आवडतं, छान आमचं वाटतं. पातळ उपीट असतं पातळ. आणि ते छान लागतं. घट्ट असं ते नाही का, असं चमच्यात पण येत नाही एवढं नीट व्यवस्थित. हे कसं मस्त पातळ नाही एवढं, पण असं एकदम नॉर्मल कन्सिस्टन्सी त्याची पातळ आहे. संध्या त्यापेक्षा पातळ कर. नाही पातळ छान वाटतं पण खायला, मला तर खूप आवडतं. आणि चला आता आपलं कामाला सुरुवात करा. आता वाजलेत 9, 9:15. हां 9:15. आता चला उरका आपलं. मी नाश्ता जरा वेळाने करते 10 वाजता. चहा घेणार का हो? नाही. चला फरशी पण पुसून झाली असते, बघू आता काय होते. तुझं काम बघ ना. काम आहे पण मम्मीला मंगळवारचं पाय दुखतात खूप जास्त तिथं बसून, त्याच्यामुळं. नाही तर काय करतात पप्पा, मी कपडे धुते, नाश्ता करते मंगळवारी, आणि पप्पा आपल्या मॉपनी पुसून घेतात फरशा. बेस्ट डॅडी एव्हर. आम्हाला जर कधी कंटाळा आला ना पप्पांना म्हणतो आम्ही, मॉपनी पुसून घ्या पप्पा फरशी. आणि पप्पांना पण माहिती आहे की ते जाणतात आम्हाला, असं नाही का कामं किती करतात ते. काम सगळ्यांनी केली पाहिजे. वाटून घेतो आम्ही काम. तर चला बाय बाय बाय. चला बाय बाय. तर गाय सकाळ सकाळी रडली मी जोरात, आणि कोण आले बघा. हाय. कसली रडली आकांक्षा रडली. अचानक ती म्हणली येऊ का, आणि मला डायरेक्ट मी तिला व्हिडिओ कॉलच करणार होते आणि डायरेक्ट इथं आलेली. म्हणून तर काल तिकडे गेलो ना आम्ही DIY मध्ये शॉपिंगला. येणार असतील संध्याकाळी, आजच जायचं असतं. तुला आता ते कडसो बांधून ठेवले. बस 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 अजून दिवसभर आहे अजून. मी म्हणलं होतं पप्पा असतील तर वडापाव घेऊन येते काय आता. मग पप्पांना फोन केला. पप्पा असतात नाही टायमिंगला कधी कधी. अगं मी उशीर गेलतो. आणि दीदीने घरी कुणालाच नाही बोलवलं घ्यायला पण. नाही सांगितलंच नाही. हा ना मग आणि मी आता कॉल व्हायचा surprise. त्यांना म्हणलं करू का, तुम्ही म्हणले कसं टाकायचं थांबा. मी काय म्हटलं थांब थांब मम्मी तुला नंतर करते. दीदी म्हणली 5 मिनिटांनी फोन करते, कारण की कचऱ्याची गाडी आली, कचरा टाकायला चालले म्हणून. आणि पप्पांना ती कॉल करत होती. आम्हाला काय एवढी आयडिया नाही आली, पण मी म्हटलं पप्पाला म्हणजे तिला आठवण येते म्हटलं तुमची. हा आधी म्हणजे आले पप्पा, आता म्हणलं जाऊ दे कुठं फोन करायचा. सकाळी सकाळी तेव्हा तू कुठं होती फोन केला तर? इथं बेलसरच्या पुढे. अरे म्हणलं जाऊ दे आता काय. आणि सकाळीच मी मम्मीला म्हणलं की दीदीला मी आता राहायला बोलवणार आहे, कारण की ती राहायलाच नाही आली इथं नाही का, म्हणजे एकदाच आली होती लग्नानंतर आलीच नाही 2 महिने राहायला, फक्त उभे येऊन जाते. आणि आम्ही इडली करणार होतो आज, डोसा. पप्पाने पीठ आणलं होतं, म्हणलं नको दीदी आल्यावर उद्या करू आपण. आम्ही ठेवून दिलं ते तसंच. आणि ती उद्या येणार होती, म्हणजे 1 डे लगेच संध्याकाळी जाणार होती उद्या, पण अचानक ती आज आली. आमचं ठरलं अचानक बरं झालं. आणि तर म्हणलं जा मग तू आधीच राहू. हे आणलंय तुला लिप ग्लॉस त्या दिवशी झुडिओ म्हणून घेतला. उचकी करायला सुरुवात केलेली आहे मी. भाऊजींचा फोन आला. तर गाईज आम्ही आफ्टर लॉंग टाइम आम्ही असं बसलेलो आहे जेवायला. मग काय घोडी मिळणी बसतच नाही तुम्ही आजी. गोळी मिळी तू गेल्यामुळे आमची घोळी मिळेल. एक तर ही आमची मम्मी तर आता आम्ही जेवायला बसलोय थांबलोय, आणि ही फरशी पुसायला गेली. टेबलवरच बसते लॅपटॉपचं. तर मम्मीने केली तोंडल्याची भाजी, दीदीने केली पनीरची भाजी, आणि दीदीने आफ्टर लॉंग टाइम आमच्यासाठी कोबीन कांद्याची भाजी केलेत, आणि आम्हाला खूप जास्त आवडते. मिरची वाटून दिली. हा मिरची वाटून दिलीमुळं सगळं आमचा स्वयंपाक झालेला आहे. बाय द वे भजी झाले, वरण झालं, भाजी झाली, पाणी पण घेतलं आम्ही, पोळ्या पण झाल्या.
मिरची वाढून दिली म्हणून पोळ्या पण झाल्या. हे मंदिर करतात बघ आणि वाळून दिली नाव देत मग नाव हा बाहेर असं नाव लिहू आपण आता भेट तुकड्यावर. हा पोळ्यांवर वरणावर नाव लिहू. तर मस्त वेगळी कांदा भजी कोबीचे भजी खाल्लेत आम्ही. एक नंबर झाले. खूप दिवसांनी 2 महिने का कधी मीच केली तरी तिकडं आणि घरी गेली तू तिकडे मी केली तिकडे. आम्हाला नव्हते भेटले ना पण 2 महिने होऊन गेले. खूप जास्त दिवस झालेत मला असं वाटतंय. मी कशाला तिकडं केलं कोबीची भजी. पण जशी गेली ना तिकडं तसं आमचं तळण बंदच झालेलं आहे. हो माझं पण बंद आहे. मी पण नाही नाही पण पहिले हे असताना ना नाही मला तर रोज दिवसाड तरी भजी असायची. मी इथे लागायचं सुरू म्हणून खायला सगळ्यांना. आमच्या पप्पा खूप पुढे आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं जास्त करावं लागायचं. मॅगी भजी नाही, नूडल्स नाही, सँडविच तुम्ही- वडापाव कच्ची दाबेली सगळं हे आमचे पप्पाच मागवतात. काल पण आप्पे घेऊन आले. त्या दिवशी पण मिसळ पाव घेऊन आले. हे आम्ही नाही मागवत, तुम्ही आणता आमच्यासाठी आणि तुम्हाला भेटतं पण ते. संध्या म्हणते आकाशाला काहीतरी खायला आणा नाश्ता करायचा आहे. माणसं आपण संध्याकाळी हे करू. माझं काय ब्रेड पिझ्झा करू. बरेच दिवस झाले माणसाच्या हातचा खाल्ला नाही. कॅमेरामध्ये प्रूफ झाले बघा. रेकॉर्ड झाले. बघा काय आता काय आपण बोलू ह्यांनाच शकत लागतं नाही. खायला. ह्यांनाच लागतं खायला. हेच फूड आहेत. आणि मी बनवून द्यायला होते म्हणून ते खायचे. आपलं नाव आणि त्यांचं गाव असं झालंय ह्यांना सगळं. येतो कंटाळा तिला येतो कंटाळा तुला कामात पण कंटाळा. मीच एक अशी होते की मी उत्साही असायचे म्हणून मी करायचे. मला का मला माझं हे झालंय. त्याच्यामुळे तू काय करायचं. सांगू मी तुम्हाला माझी व्यथा. होय. तिला म्हणजे कसं तोंडात घास करायचं ती बळत आ करा. मला जेवायला पण मम्मी बोलवती पार. तिचं बस चालेल तर ती म्हणा मला खाऊन पण द्या. हो दात माझ्या हलवून द्या. मला जेवायचं पण लक्षात नसतं, काहीच लक्षात नसतं. आणि चला आम्ही चला. मस्तपैकी जेवतो आता. आई साहेब चला जेवायला. आणि पप्पा आता आईस्क्रीम आणा घेऊन या जाऊन. आज. खूप गरज आहे आता. दीदी आली तर मला पण भेटायला. संध्याकाळी आणू. आम्हाला स्टॉक संपलाय आता फ्री घेऊन मध्ये. येऊ. काय मोठं- एक काम कर, तू आणि पप्पा आता जेवण झाल्यावर जावा. नाही मिळत पेटवून. आणि होय ग तिथं पप्पा तू आता जेवण करून जावा गाडीवर. पप्पा नाही म्हणणार आमची, कारण की मुलगी आली आहे त्यांची लाडकी. आणि काय तुला पाहिजे ते आठवडाभर मला पण होईल असं ते आईस्क्रीमचा स्टॉक घेऊन या. सत्य आहे. चलो बाय.